हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. का हो ताई बरं नाही का? अहो हो, काय झालंय गावी गेली होती हं. आणि एकच दिवस मी कपडे धुतले. गावाकडे काय वॉशिंग मशीन वगैरे नसते अरे ना. हां. आणि त्या हाताला ना ते आपले टिश्यू असतात ना ते क्रॅक झाले मसल्स. अरे बापरे! सवय नाहीये. सवय नाही ना, ते कधी केले नाही ते कामं. हं, हं, आणि ते हं. इतकं त्रास होतोय. मग लगेच गावावरून आली, लगेच फिजिओथेरपी येथेच सुरू केलं. अरे बापरे! हो. मग आता काय फरक काय फरक आहे? फरक म्हणजे अजून हात मी काही हलवू नाही शकत आहे तो. ओके, ओके. हां. तो तसाच असा धरून ठेवायला लागतो. अरे बापरे! हां ना, ते तू काय होऊन जातं, नाजूक होऊन जातं शरीर एका विशिष्ट हं. वयानंतर. तेच तुम्ही परवा एक अनुभवामध्ये सांगत होते, मी गावाला गेले, तिकडे थंडी खूप आहे. आमच्या ओह! मुंबईमध्ये नाही. मी ऐकले ते इकडे काही नाही थंडी हो. हं. काल माझी मुलगी पण आली होती मुंबईला. ती म्हटली, "तिथं अजिबात थंडी नाही मम्मा" नाही, म्हटली इथे ती. कसं समुद्र सपाटीपासून जवळ आहे ना सगळं मुंबई. हं, हं, समुद्र हं. जवळ आहे त्यामुळे इकडे थंडी नाही एवढी. हं, 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 आणि हं. काय गावाकडे थंडी बाबा, म्हणजे मी तर मुलांना म्हटलं, "अरे कशाला इकडे-तिकडे फिरायला जाता थंडीसाठी काश्मीर-बिश्मीर. थंडीत गावीच यावं." खरंच आहे. हो. खूप म्हणजे इतकी सुंदर थंडी, सगळं हिरवळ हं. आणि फार सुंदर वाटतं. म्हणजे भर दुपारी पण उन्हात बसा, हं. थंडीच. मी अशी एवढी कधी जाणं होत नाही ना गावी. यंदा ते हां. पुतणीला बाळ झालं. ओके. आणि आता रिटायरमेंट पण आली. मग नंतर बिझी होऊन जातं म्हणून म्हटलं जाऊन येऊ हं. आता रजा घेतली आता तर. कधी होणार आहे रिटायरमेंट ताई तुम्हाला? ह्या महिन्यात आहे. अरे बापरे! हां. आता एन्जॉय करा. आता बस झालं एवढे दिवस काम करून. काय आपला तो रिकामा राहायचा स्वभाव नाही. सवय नाहीये. ते मात्र आहे. हां. खरंय, खरंय. त्यामुळे आपल्याला ते काम असलेलं बरं. हं, हं, आता नातवंड वगैरे आले असते तर बिझी झाली असती मस्त. पण हे हं. मुलं पण ऐकत नाही. ते होईल, होईल, होईल. त्यांचं स्वामींनी बुद्धी देतील. हां ना, ते त्यांचं प्लॅनिंगमध्येच असतात. हो, आत्ताच मुलं ऐकत नाही. नाही ऐकत. मुलीने सुद्धा 5 वर्षांनी चान्स घेतला. हं, आता हं. यांना तर 2 वर्ष झाले, तरी आता हे हं. काय अजून ऐकत नाही. सगळं सेटल असतं त्यांचं. हो, झाल्यावर फार हे करायचं, आपल्यासारखं ते नाही. करायचं. हां. काय वाईट झालं हो ताई मग आमचं सांगा बरं? काहीच नाही. मी तेच म्हणते, आमची तर परिस्थिती पण नव्हती. हं. मग? घरं नाही, दारं नाही, असे भाड्याच्या खोलीत. तरी पण झालं ना सगळं सेट. सगळं ते आहे देव असतो. हां, ज्याची त्याची सोय करतो देव. हं, मी त्यांना हं. तेच म्हणते, "अरे ज्याला चोच दिली त्याला दाणा देतोच स्वामी." हं. स्वामी सोडत नाही कोणालाच. पण ते कसले ऐकतात मुलं. त्यांना त्यांच्या मुलांना एकदम लक्झरी द्यायचं असतं. बरोबर आहे, बरोबर हं. आहे. तुमची काय म्हणते तब्येत? माझं तब्येत असं तसं चालू आहे. आता काय स्वामी आहे, स्वामींवर सोडून दिले. काय होतं हो, तुम्हीच बघा. हो. खरंय. आता काय हं. त्रास होतोय? मला ते एक त्रास मीन्स तेच आहे, पित्ताचंच आहे. काहीही पण नाही तुम्ही ते बाकी. घेतात का आयशॅड? अहो, ते मी 4-5 दिवस घ्यायला गेले ना, हां. मला भोपळाचा रस्सा घेतला, की मला पित्तच जास्त वाढले हो ताई. तुम्ही कोहळा नाही घेतला मग. तुम्ही भोपळा घेतला. नाही सॉरी भोपळा नाही, कोहळा ते दाराला बांधतात ना हां. हां, तेच. मग आता काय किती घेत पहिलं होतात तुम्ही? अर्धा मी लिटर ज्यूस? मी ना मोठा एक ग्लास घेत होते. अच्छा. कारण 500 एम-एल तरी गेलं पाहिजे. कारण बॉडी हं. अल्कलाईन करतं ते. माझी हां. तर सगळी ॲसिडिटी त्याच्याने गेली. हां ना. पण मला असं वाटतं ते जास्त होऊन कमी होतं का काय देवाला माहिती ते एवढा त्रास झालाय. मी म्हटलं घाबरून गेले. बंद बंद केले. आता थोड्या दिवसांनी बघू म्हटलं. आता काय कळतच नाहीये. स्वामींचं काय आता आपलं चूक आहे म्हणावं. स्वामी काय करणार बिचारे. हो ना. आणि तिखट आणि तेलकट कमी करायचं खाणं. ताई काही खात नाही. लहान मुलं सुद्धा खात नाही माझे जेवण अशी खाते मी. हो ना? हं. मिरची, लोणचं-गिणचं तरी मला लक्षात पण नाही कधी खाल्ले. हो ना? हं. थोडंसं तेच टेन्शनमुळे होतं असं म्हणतात आता हां, बाकी काय. टेन्शनने पण होतं. आता कसलं हं. टेन्शन आहे तुम्हाला? मुलींचं एवढं छान आहे. ते सगळं झालंय. खरंच स्वामींच्या ते काय म्हणतात बॅक ऑफ द माइंड असतं म्हणतात ते. तुम्ही किती हां. केलं तर सुद्धा होत असतं म्हणतात. थोडं विपश्यना ध्यान हं, करायचं. हं, हं. ओंकार ते घ्यायचा. हं, हं. ओंकार पण घ्यायची खूप छान पद्धत आहे.
मी हां. करेल त्याचा एखादा व्हिडिओ आणि पाठवेल तुम्हाला. पाठवा, खरंच पाठवा. असं काय असेल तर मला पाठवत जा हो, ताई हो. खरंच. ओंकार हं. एकदम सुंदर पद्धतीने घेतला ना, हां. त्याच्याने एकदम रिलॅक्स होऊन जातं माइंड. हं, 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 हं. मला काल परवा खूप छान अनुभव आले ताई मला. हां, काय आला ताई? सांगू का? हो, सांगा ना. हां. म्हणजे नाव वगैरे सांगू का? काय असं सांगू? सांगा, सांगा. तुम्हाला तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मला काही नाही. सांगा तुम्ही नाव, गाव काही सगळं सांगा. प्रॉब्लेम नाहीये. असं काही नाहीये. हं, हं. हं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी पुण्यातनं अंजली कुलकर्णी बोलतीये. हां, हां. आणि इथं एक आमच्या मी पहिला एक दुसऱ्या ठिकाणी राहत होते हं, हं. आणि नंतर ते आम्ही शिफ्ट झालो. हं, हं. आता 6 वर्ष झालं शिफ्ट झालं हां. आणि ते तिथं जुनं घर होतं ना तिकडे आम्ही भाजी वगैरे आणायला जायचं. तिथंच मठ होते स्वामींचं मठ. अच्छा, अच्छा. हां, मग हां. आठवड्यात एकदा वगैरे जायचं मठात. हं, 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 आता हं. घर चेंज केल्यामुळे जाणं होत नाही तिकडे. हां, हां, हां. आणि कधीतरी जात होते. पण आता 7-8 महिना तरी झालं असेल मी गेले नव्हते. अच्छा. हां, हां. आणि काल म्हणजे परवा दिवशी काहीतरी असं काम होतं म्हणून तिकडे गेलं. हं. म्हणले बाहेरनं बाहेर नमस्कार करून यायचं म्हणून तिथे म्हटले, "पण काय मला नाही माहिती." "नाही, नाही आज जायचंच आहे." म्हटलं. हं, "मनाचं हं. ऐकायचं नाही, आपण जायचंच आहे." म्हटलं. हां, 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 हां. गेलं कोणी नव्हते अच्छा. आणि गेले आणि एक 10 मिनिटं बसले, तारक मंत्र वगैरे वगैरे म्हटलं. हां, हां. आणि नंतर तिकडची एक काका पहिल्यापासून ओळखत होत्या त्यांना. हं, हं. आणि ते काकांना म्हटले, "काका कशा आहात ओ?" सगळं विचारले त्यांना. हं, ते हं. म्हटले ते एवढं थोडंसं एजेड आहे. ते म्हटले हं. विसरले होते ते. अच्छा. म्हटले, "काका मी" हां, येत होते ना. म्हटले, "हां, हां, हां." बोलले नंतर. हं, हं. मग खूप दिवसांनी आले म्हटलं, "मग हं. तुम्ही हे बघितलं का? स्वामींचा उजवा डोळा बघा." म्हटले मला. अय्या! हां. म्हटले, मी फक्त नमस्कार करून वगैरे मी असं थांबले होते. हो, हो, हो. मग ते म्हटले, "उजव्या डोळ्या बघा" म्हटलं. हां, हां. आणि बघितलं. "काय हां. दिसतं?" म्हटलं. "काही नाही कळत हो दादा मला" म्हटलं. हं, हं, हं. मग ते म्हटले, स्वामींच्या उजव्या डोळ्यातनं पाणी यायला लागले" म्हटले मला. अय्या! हां. मग दिसलं म्हटलं तुम्हाला? हो. अय्या! मी म्हटले, "का हो असं का?" म्हटलं. मी घाबरून गेले. "का हो बापरे! दादा असं का झालं?" म्हटलं. हां, हां. "काही नाहीये. तुम्ही खूप दिवसांनी आले ना, स्वामींना खूप अय्या! आनंद झाले, आनंद अश्रू यायला लागले त्यांच्या डोळ्यात" म्हटले. बापरे! बघा, हां. म्हटलं मी एवढं म्हणजे लक्ष नव्हतं. निरीक्षण नाही करत आपण एवढं. हां, हां. आणि म्हटले, "बापरे!" म्हटलं "फोटो काढू का?" म्हटलं, "नका काढू" म्हटले. "बरं ठीक आहे" म्हटलं. हां. म्हणजे मला एवढं म्हटले खूप आनंद पण झाला, वाईट पण वाटलंय. का अय्या! म्हणजे एवढा दिवस मी स्वामींना वाट पाहायला लावले. आई गं! हां, बरोबर. एवढं वाईट वाटलं मला, एवढं वाईट वाटलं मला तिथंच रडू आलं. स्वामी म्हटलं, हं. "माझं खूप चूक झाली. मी आता नाही हो कुठे आहे तो गुरुवारी." मठ तुम्ही जाता तो? पुण्यात बालाजीनगर म्हणून आहे. ते अच्छा, अच्छा, अच्छा. बालाजीनगरमध्ये आहे. हां, हां, हां. आणि मी त्यांना म्हटले, "नाही हो स्वामी, मी आता गुरुवारी तरी मी येत जाईन" म्हटलं त्यांना. अय्या! आणि जात जा, ही जात गोष्ट जा. हां. आणि ही गोष्ट मी काय केली राजेंद्र दादा बाबांना मी बाबा म्हणते त्यांना. हो, हो, हो. बाबांना म्हटले, "अहो बाबा," म्हणले, "असं-असं गेले होते. हं, हं. असं-असं झालंय" म्हटले. हां, हां. मग बाबा म्हटले, बेटा हे विचार करण्याचं गोष्ट आहे" म्हटले मला. हां, हां. "तू विचार कर, स्वामी तुझं वाट पाहतात. ते हां, विचार कर तू. हां, म्हणजे तू हां. किती मोठी आहे. बघा. तू त्यांना पाहिजे." हो, खरंय. हां. सच्च भक्त कोण असतात ना, ते दर गुरुवारी जातात म्हटले त्यांनी. खरंय, खरंय. हां. तू आहे ना, अजिबात गुरुवारीस अजिबात चुकवायचं नाहीये. हो, दर गुरुवारी जात जा म्हटले ते. हो. हां. आणि आपण स्वामींची सेवा करत असतो. हं. पण मध्येच काही ना काही कारणामुळे आपण विसरून जातोय. विसरून जातो. बरोबर आहे. हां. मग असं नाही करायचं म्हटलं. जात जायचं. आपल्या म्हणजे त्यांना पण ओढ असतं, स्वामींना पण हां, आपलं ओढ असतं. हां, तू जात जा म्हणून मला खूप छान समजून सांगितलं. हां. आणि हे हो. अनुभव आहे ना, हं. मी म्हटलं, "दादा हे अनुभव शेअर करू का सुनीता ताईंना?" म्हटलं. हां, 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 हां. "जरूर कर" म्हटलं. "आजच्या आज कर." का म्हणजे हां, असं बरेच दादा ताई असतात. त्यांना हां. पण कळू दे.
हां. आपण असं मध्ये-मध्ये विसरायचं नाहीये. बरोबर. स्वामींकडे जायचं, आपण बरोबर स्वामींचं आहे. दर्शन घ्यायचं. अगदी त्यांना बरोबर आहे. दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर आहे. म्हणून त्यांनी एवढं छान सांगितलं ना, खूप छान सांगितले. आई गं! किती छान वाटतं असं ऐकून ना ताई. हां. पण करा आणि तुम्ही स्वामींकडे आता जात जा दर गुरुवारी. हां ना. त्यांना काही नकोय हो आपल्याकडनं. फक्त त्यांना हं. आपली भक्ती हवी आहे. हां. आणि हे तुझं हे हो. ऐकून काय 1 मिनिट हं. हां, हां. हां. काय पप्पा? हां, लावून देते मी, लावून देते. तुम्ही ठेवा ताई, मी लावते हां. हां, बोला ताई. हां. मग ते म्हटले, "तुझा हे अनुभव ऐकून हां. सगळ्या ताई-दादांना पण वाटायला पाहिजे, आपण असं करायला नको." अगदी, मग अगदी. सगळं ताई-दादांना पण असं हां. अनुभव यायलाच पाहिजे. बरोबर, बरोबर, हां. बरोबर. हे माझं नाव आणि तुझं नाव यायचं असं नाहीये. पण बरोबर. हे सगळं प्रेरणा त्यांना मिळू दे आणि अगदी, त्यांना अगदी. पण छान हे मिळू दे म्हटले असेच त्यांना. अनुभव येऊ देत. हां. मग किती छान. एवढं छान म्हणजे मला आनंद पण वाटले, वाईट पण वाटलं. काय म्हणजे एवढं काय बाबा म्हटलं, एवढं माझे स्वामी माझं वाट पाहत होते. मी एवढं वेड्यासारखं असं का केलं म्हटलं. आणि मी म्हटलं खूप असं ते सुंदर अनुभव आहे ताई. मी शेअर हां. करते हां ताई. हां, एकच मिनिटं ताई. हां, आणि बोला. ते काकांना पण मी बोलले असं सांगता-सांगता त्यांनी म्हटले, "इथं प्रश्नोत्तर वगैरे चालतं" म्हटले त्यांनी. अच्छा, म्हटलं, अच्छा. "ठीक आहे" म्हटलं. मी काय केलं तर मला त्रासच होतो, कमीच होत नाही" म्हटलं. पित्ताचा. मग हां. हां, ते म्हटले, "कमी होईल हो, तुम्ही काही काळजी करू नका" म्हटले. हां ना. आणि राजेंद्र दादा पण म्हटले, हां. "बाळा, तुला हे सगळं त्रासातनं स्वामींना काढायचंच आहे आणि काढायलाच पाहिजे त्यांनी." म्हणूनच त्यांनी तुम्हाला ते संकेत दिले ते. हां. आणि अजून तुझ्या हातात मोठे-मोठे कार्य करून घ्यायचे स्वामींना तुझ्याकडनं. हो. हां. मग तुला स्वामींना तुझ्या हे त्रासातनं काढायलाच पाहिजे म्हटले. म्हटले, "बापरे! मी एवढं मी माझ्याकडे काय म्हणजे स्वामींनी करून दिलं म्हणजे काय एवढं काय मी माझ्यात काय एवढं?" म्हटले. हां. बापरे! काय मला कळलं नाही हो ते दादाचा खरंच फोन म्हणजे येतोय पप्पा. हं. हॅलो. म्हणजे म्हणजे मी एवढं नशीबवान आहे का? असं मला एवढं हे झालंय ना, खरंच सांगते. नाही खूपच सुंदर आहे ताई अनुभव. खरंच होत आहे. खरंच मला नाही मी स्वामींना रडवलं मला फार वाईट वाटलं होतं. किती सुंदर अनुभव. म्हणजे तुम्हाला आता सुद्धा तुमच्या त्या भावना समजताय. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो ताई चालेल, ताई हं, श्री चालेल. स्वामी हो, समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ.